एवढा पगार असेल तर बँक देतात वैयक्तिक कर्ज, याबाबतची विशेष माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला काही गरजांसाठी वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते, कारण आयुष्यात आर्थिक अडचणी कधी येतील हे सांगता येऊ शकत नाही। चांगल्या वेळी सुद्धा गंभीर आजारांसारख्या वाईट घटना किंवा विवाह सोहळ्यासारखे महाग योग तुमच्या जीवनात येऊ शकतात, ज्यामुळे लगेच जास्त पैसे तुम्हाला लागू शकतात। अशा वेळेस तुमच्या बँक खात्यात हवी तितकी रक्कम असणे फार गरजेचे आहे। अशा वेळेस कर्ज मिळवताना काही गोष्टी सुद्धा लक्षात घेणे तुम्हाला फार गरजेचे ठरते, कारण कामाच्या गोष्टींसाठी पैसे जमा करण्याकरता लोक बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून पैसे उधार घेण्याचा मार्ग निवडतात। विशेषतः वैयक्तिक कर्जाद्वारे अलीकडे कमीत कमी कागदपत्रांसह वैयक्तिक कर्जे खूपच सुलभ आणि सोप्या पद्धतीने देण्यात येत आहे। तसेच बँका विशिष्ट पात्रता तसेच निकष ठेवतातच, जे तुम्हाला कर्जासाठी पात्र होण्याकरता आपल्याला पूर्ण करावे लागतात। या आवश्यकता पूर्ण केल्यास कोणीही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हवे तेवढे कर्ज त्वरित मिळू शकतो। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणे खूप गरजेचे आहे, म्हणजेच की आपल्याला किती पगार असेल तर बँक कर्ज देत असते। असलेल्या व्यक्तींना मोठ्या बँकेकडून वैयक्तिक कर्जासाठी पात्र होण्याकरता किमान 30,000 रुपये पगार आवश्यक करण्यात आला आहे आणि बहुतेक सेवानिवृत्त व्यक्ती वैयक्तिक कर्जासाठी पात्र ठरू शकत नाहीत। बँक त्यांना कर्ज देताना काळजीपूर्वक पडताळणी करत असते। वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित असल्याने बँकेला कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला जमा करण्याची गरज भासत नसते। हे कर्ज नोकरी करणाऱ्या व्यक्तींना लगेच दिले जाते, तरी सुद्धा कर्जासाठी पात्र होण्याकरता कर्जदाराकडे उत्पन्नाचा कायमचा स्रोत असणे आवश्यक असणार आहे। तुम्हाला या कर्जाची खरोखरच आवश्यकता आहे का याचा विचार करणे आणि तुम्ही मिळवत असलेले कर्ज तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करेल की नाही हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे। वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करताना कर्ज करार काळजीपूर्वक वाचा आणि नेहमी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज घेणे टाळा। कर्ज घेण्यापूर्वी इच्छित रकमेची माहिती असणे फार गरजेचे आहे। कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे, जसेच की वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कर्जाचा कार्यकाळ विचारात घेणे फार आवश्यक आहे। सामान्यतः वैयक्तिक कर्जाची परतफेड कालावधी हा 12 ते 60 महिन्याचा असू शकतो। तुम्ही लहान EMI भरण्यास प्राधान्य दिले असल्यास दीर्घ मुदतीचे कर्ज निवडले कधीही फायदेशीर ठरते। तुमच्या वैयक्तिक कर्ज अर्ज बँक किंवा इतर कुठल्याही संस्थेकडे जमा करण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर नक्की तपासा, कारण सिबिल स्कोअर जर तुमचा 750 किंवा त्याहून अधिक असल्यास कर्ज पटकन तुमचे मंजूर होऊ शकते। याचबरोबर पर्सनल लोनसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची माहिती असणे सुद्धा तुम्हाला गरजेचे असते। वैयक्तिक कर्ज घेताना म्हणजेच पर्सनल लोन घेताना काही कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता भासते। यामध्ये जसे की आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID कार्ड आणि ओळखीचा पुरावा तसेच आयकर रिटर्न डिक्लेरेशन याचा सुद्धा समावेश असतो। वैयक्तिक कर्ज घेताना जर तुमचा पगार 15,000 रुपये असेल तर तुम्हाला 50,000 ते 1,50,000 रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येते। यामध्ये प्रत्येक बँकेचा क्रायटेरिया हा वेगवेगळा असू शकतो, पण तुम्ही कर्ज घेत असताना तुमचा ROI म्हणजेच तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे हा तुम्हाला चेक करणे खूप गरजेचे असते। तुम्ही पर्सनल लोन घेत असताना तुम्ही किती वर्षासाठी घेत आहात व त्याचा EMI किती असणार आहे याची खात्री करणे तुम्हाला गरजेचे असते। पर्सनल लोन घेत असताना तुम्हाला इतर चार्जेस म्हणजे प्रोसेसिंग फी व इतर चार्जेस द्यावे लागतील का याची सुद्धा खात्री करणे गरजेचे असते। सध्या स्थितीमध्ये तुमचा पगार कमीत कमी असून सुद्धा तुम्हाला वैयक्तिक कर्ज देण्यात येते, मात्र यामध्ये तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट अधिकचा तुम्हाला भरावा लागू शकतो। त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेत असताना घाई करू नये व सर्व गोष्टींची तपासणी करूनच वैयक्तिक कर्ज घ्यावे। तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्या असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या।